आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रामध्ये 3 दिवसात एकूण 7 सभा घेणार आहेत। महाराष्ट्राकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विशेष लक्ष असल्याचं दिसतंय। 27, 29 आणि 30 एप्रिल या 3 दिवसात मिळून पंतप्रधान मोदींच्या एकूण 7 सभांचं नियोजन करण्यात आलंय। पंतप्रधान मोदींची 27 एप्रिलला कोल्हापूरमध्ये सभा होणार आहे। मग सोलापूर, सातारा आणि पुण्यामध्ये 29 एप्रिलला 3 सभा मोदी घेतील अशी माहिती मिळते। आपले प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। सुशांत, अर्थातच पंतप्रधान मोदींची सभा आपल्या मतदारसंघात व्हावी निवडणुकीदरम्यान अशी प्रत्येक उमेदवाराची इच्छा असेल। कसं नियोजन पुढच्या टप्प्यांचं मोदींच्या सभांचं आहे महाराष्ट्रासाठी? अगदी बरोबर आहे नंदा। आपण जर बघितलं असेल तर राज्यात भाजपनं मिशन 45चं लक्ष ठेवलेलं आहे आणि हे जर मिशन 45 पूर्ण करायचं असेल तर प्रत्येक लोकसभा मतदारसंघात मोदींची सभा होणं महत्त्वाचं आहे असं भाजपच्या इच्छुक उमेदवारांनी सांगितलं होतं। आणि त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते पुढच्या 3 दिवसात एकूण 7 सभा ज्या आहेत ते घेणार आहेत। आणि नरेंद्र मोदींनी विशेषतः महाराष्ट्राकडे लक्ष केलेलं आहे, कारण आपण जर बघितलं असेल तर युपी नंतर सगळ्यात मोठं राज्य जे आहे ते महाराष्ट्र आहे आणि तिथे सर्वाधिक जागा आहेत। आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 27, 29 आणि 30 एप्रिल अशा 3 दिवस मिळून एकूण 7 सभा आहेत। त्यामध्ये पहिली सभा जी आहे ती 27 एप्रिलला कोल्हापूर येथे होते। त्यानंतर सोलापूर, सातारा व पुण्यात 29 एप्रिलला सभा होते आणि त्यानंतर 30 एप्रिलला माळशिरस, धाराशिव आणि लातूर येथे 30 एप्रिलला सभा होते। आणि या सभा झाल्यानंतर जे पुढचे फेज आहेत, जे पुढचे टप्पे आहेत त्या देखील त्या ठिकाणी मोदींच्या सभा होणार आहे। सध्या तरी मोदींच्या तब्बल 3 दिवसात 7 सभांचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। धन्यवाद सुशांत या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।